आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहाने, आभासी पद्धतीने का होईना, विविध कीर्तनांचा, प्रवचनांचा लाभ निश्चितच घेतला असणार आहे आणि त्या रामचंद्रांच्या बालरूपाला पाळण्यात ठेवून जोजवलं असणार आहे आणि त्यांचेच सद्भक्त, त्यांच्या भक्तीच्या बळावर समर्थ म्हणवणारे अशा रामदास यांचा सुद्धा आजचा जन्मदिवस. विलक्षण घटना आहे ही की आराध्य आणि भक्त यांचा जन्मदिवस एका दिवशी आणि एकाच मुहूर्तावर व्हावा. त्याच्यामुळे आज समर्थांनाही वंदन. आज आपण बघता बघता रामचंद्रांचं बोट धरून त्यांचं जीवन प्रवासाचं अवलोकन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत राहून त्यांनी घालवलेला प्रत्येक क्षण न क्षण, त्यांनी वेचलेले कष्ट, सहन केलेल्या सगळ्या वेदना यांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला. कारण मुळात आपले इतिहास जे आहेत ते ह्याच्यासाठीच वाचायचे असतात की त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळावं. आणि रामायणाच्या अगदी पानोपानी नव्हे, शब्दाशब्दांमधनं आपल्याला विलक्षण असं जे शिक्षण मिळतं ते घेण्यासाठी त्याच्याशी जोडल्या जाणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या पूर्वसुरींनी दरवर्षी हे जन्मोत्सव जे ठेवले आहेत त्याच उद्देशाने की वारंवार पुनरावृत्ती करून ते विचार आपल्या मनामध्ये ठसावेत. आणि रामकथा तर लोकविलक्षण कथा आहे. संपूर्ण विश्वामध्ये सामावून राहिलेली अशी ही कथा आहे. त्याची स्वरूप कदाचित विविध असतील, स्थळ काळानुसार त्याच्यात थोडेफार बदल होत असतील, पण मूळ एकच आहे की हा लोकविलक्षण राजा, त्याचं जे चरित्र आहे ते अतिशय मधुर आहे आणि अतिशय प्रेरक असं आहे. मी तुमच्या समोर गेले हे 7 दिवस हे सांगायचा प्रयत्न करते आहे की रामचंद्रांना त्या देवपणाच्या त्या आवरणातनं बाहेर काढून आणि आपल्यासारखा एक मानव समजून जर त्याच्याकडे बघितलं तर त्याला समजून घेणं आणखी सोपं होतं. तो आपल्या अधिक जवळ होतो आणि मग जेव्हा आपण त्याला देव म्हणून आपल्या हृदय सिंहासनावर बसवतो तर ती जी भक्ती आहे ती अर्थपूर्ण होते. आपल्या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जन्मापासून जे सगळ्यांनी त्यांच्याकडनं अपेक्षा केल्या होत्या त्या रावणवधानी पूर्ण केल्या. एक फार मोठं पर्व ह्या ठिकाणी आपण म्हणू संपला आहे. 14 वर्षाचा वनवास, त्यातले 10 वर्ष रामचंद्रांनी काय केलं तर रामचंद्रांनी निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या पद्धतीने सन्मार्गाला लावलं, सद्धर्माकडे वळवलं आणि उद्धाराची व्यवस्था करून ठेवली त्यांच्या. आणि शेवटच्या पर्वामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना अडथळा आणणारा जो रावणाचा दहशतवाद होता तो मोडून काढला. आणि आता रावण संपल्यानंतर, रावण गेल्यानंतर आपल्या भक्ताला, आपल्या मित्राला राज्याभिषेक केला. आणि हे सगळं झाल्यावर स्थिर चित्त, शांत चित्त बसलेल्या रामचंद्रांना हनुमंतांनी म्हणावं, लक्ष्मणाने म्हणावं की जानकी मातेला आणायला हवं. तर ते हनुमंताला म्हणताय की जानकीला मंगल स्नान घालून, वस्त्रे व्यवस्थित नेसवून, सालंकृत अशी आणा. हनुमंत गेले आहेत आणि त्या ज्या तिच्या भोवती असणाऱ्या राक्षसी आहेत त्या तिथे बसल्या आहेत तिच्या जवळ. त्यांना काही कळत नसणार आहे, त्यांचा राजा गेला, अनाथ झाल्यासारख्या त्या झाल्या आहेत. हनुमंत म्हणतात की माते, या सगळ्यांनी तुला फार छळलंय, फार कष्ट दिली आहेत, तू म्हणशील तर त्यांना इथे शासन करतो. आणि जी जानकी माता आहे, मातृभाव तिच्या मनामध्ये विशेष आहे आणि त्यांचं करुणार्णवम असं आपण गुणवर्णन करतो, त्यांची ही अर्धांगिनी आहे. त्याला साजेसच तिने सांगितलं हनुमंता नाही, या तर हुकुमाच्या ताबेदार आहे, या आपल्या राजाचं कार्य करत होत्या, त्याच्यामुळे त्या कुठल्याही पद्धतीने शिक्षेस पात्र नाही. त्यांना अभय द्या आणि त्यांना सोडून द्या. आणि त्या
राक्षसींनीच सीतेला मंगल स्नान घातलंय, उंची वस्त्र नेसवली आहेत, अलंकार घातले आहेत आणि एका शोभिवंताच्या शिबिकेमध्ये वानरगणांच्या साह्याने ज्या ठिकाणी सगळी मंडळी जमली आहेत, सीतेचं मुखदर्शन व्हावं या उत्सुकतेपोटी सगळे वानर जमले आहेत, स्वर्गातनं सगळे देवता आलेले आहेत, अगस्तींसारखे ऋषीगण आहेत आणि अतिशय उत्साहाने यांनी उत्सुकतेने ते बघतात आहेत. आणि जेव्हा शिबिकेतनं सीता माता येते तर त्या ठिकाणी सगळा कल्लोळ माजलाय की सीतेला बघायचंय, सीतेला बघायचंय. आणि रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं की सीतेला सांग शिबिकेतनं उतरून पायी ये. लक्ष्मणाला फार आश्चर्य वाटलं. या ठिकाणी जी पडदा पद्धती असते त्याचा थोडासा उहापोह केला आहे की असं कसं सीतेला असं उघडं हे करून आणायचं. तर रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतायत, लक्ष्मणा, सीतेचं स्त्रीचं शील आणि चारित्र्यच त्या पडद्याचं कार्य करतं. त्याच्यामुळे वेगळा असा पडदा आणि जे घुंगट असतात हातभर लांबीचे, तिथेच रामचंद्रांनी ही गोष्ट खोडून काढली आहे. स्त्री स्वतः स्वसंरक्षण क्षम असू शकते आणि असायला हवं. आणि मग जानकी माता त्या सगळ्या गर्दीतनं वाट काढत आणि रामचंद्रांपर्यंत अतिशय उत्सुकतेने, अतिशय आनंदाने, जणू काय तुझं मन तिच्या आधी धावत आहे. 10 महिन्यांचा कमी जास्तसा विरह आहे आणि अतिशय परक्या ठिकाणी, परक्या लोकांमध्ये एका परपुरुषाने बलात्काराने नेलेलं अशा भयावह परिस्थितीमध्ये एकाच आधारावरती आहे की माझे पती नक्कीच येणार आणि मला ह्या सगळ्या यातनांमधून सोडवणार. ते घडलं असल्यामुळे आनंदाने, उत्सुकतेने आणि त्या सगळ्यांनी तिचं हृदय धडधडत आहे आणि केव्हा एकदा रामचंद्रांचं मुखावलोकन करते असं सीतेला झालंय. रामचंद्र एका शिलाखंडावरती बसले आहेत. अजूनही तो वेश, तो रणवेश तसाच आहे. ते जागोजागी झालेल्या जखमा, ते सगळं रूप बघितलं रामचंद्रांचं आणि सीता त्यांच्या जवळ अतिशय प्रेमाने आणि उत्सुकतेने गेली. नमस्कार करून उभी राहिली आहे. तिला अपेक्षा आहे की आपल्या मनाला सुखवणारे, सांत्वना करणारे शब्द आपल्या पतीच्या मुखातून निघतील आणि त्या ठिकाणी मात्र प्रभू रामचंद्र अतिशय निर्ममतेने, मी म्हणेन, तिला म्हणतायत की जानकी, जर कुणाला असं वाटत असेल की मी तुझ्या लोभाने या सगळ्या लोकांचे जीव पणाला लावले, हे सगळा कार्यभार केला, एवढं भीषण असं युद्ध संग्राम झाला, अनेक लोकांना वीरगती प्राप्त झाली, की केवळ फक्त तुझ्या लोभासाठी, असं जर वाटत असेल तर असं मुळीच नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य केलं. माझ्या क्षत्रिय कुलाला, माझ्या रघुकुलावर कुठल्याही प्रकारचा डाग लागू नये, कुठला आक्षेप येऊ नये की त्यांचा वंशज असलेला राम आणि आपल्या पत्नीला सोडवून आणू शकला नाही. ती कीर्ती कुठे मलिन होऊ नये यासाठी एवढा सगळा खटाटोप होता. पण आता मला तुझी अपेक्षा नाही. तू स्वतंत्र आहेस. मी तुला त्या राक्षसाच्या याच्यातनं सोडवलं असल्यामुळे तू आता स्वतंत्र आहेस. तू कुठेही राहू शकतेस. तुला हवं असेल भरताच्या आश्रयाला राहा, तुला हवं असेल लक्ष्मणाकडे राहा, तुला वाटत असेल तर तू इथेही लंकेत विभीषणाच्या आश्रयाला राहू शकतेस. तू आता स्वतंत्र आहेस. सीतेने कसली अपेक्षा केली होती आणि तिच्या कानावरती काय पडत आहे. तिच्या सगळे अवाक झाले आहेत. लक्ष्मण, हनुमंत खाली मान घालून हे सगळं ऐकतात आहेत आणि मनात विचार करतात की रामचंद्र असं का बोलतायत. ते शब्द ऐकले आणि सीतेने लक्ष्मणाकडे जाऊन त्याला विनवलंय, लक्ष्मणा, एक शेवटचं कार्य करा माझ्यासाठी. अग्निकाष्ठ रचा. हा सगळा कलंक घेऊन मला जगायचं नाहीये. तिची आज्ञा ऐकून, तिचा तो सगळा स्वर, तिचा आविर्भाव
बघितल्यानंतर लक्ष्मणांना कुठल्याही प्रकारे तोंडात नाही अवाक्षर काढायचं भान झालं नाही म्हणा, राहिलं नाही म्हणा, किंवा त्यांची ताकद नव्हती. आणि सगळ्यांच्या देखत त्यांनी ती चिता रचली आहे. आणि रामचंद्रांच्या पावलांचं स्मरण करत आणि सीतेने त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. सगळीकडे नुसता हाहाकार झालेला आहे. त्या ठिकाणी देवतागण सगळे उपस्थित आहेत. ब्रह्मदेवांना म्हणतायत काहीतरी करा. सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा रोष आहे की हे काय बघतोय आपण. पण ते करायची कुणालाच वेळ आली नाही. प्रत्यक्ष अग्नी देवतेने सीतेला अलगद फुलासारखी झेलली आहे आणि खाली उतरवली. तिचा हात हातात धरून एखादा पिता जसा आपल्या कन्येला नेतो वराकडे, तसे घेऊन गेले रामचंद्रांकडे. आणि रामचंद्रांना म्हणतात आहेत की श्रीरामा, ही जानकी, ही सीता माझ्या इतकीच पावक आहे, पवित्र आहे. अग्नीला एक नाव आहे पावक, कारण त्याच्या ठिकाणी सगळ्या वस्तू शुद्ध होऊन जातात, पवित्र होतात, म्हणून तो पावक. आणि तो ग्वाही देतोय की ही सीता, ही जानकी माझ्या इतकीच पावक पवित्र आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळीकडनं साधुवाद उठत असताना, पुष्पवृष्टी होत असताना रामचंद्रांनी अतिशय प्रसन्न अंतःकरणाने आणि सीतेचा स्वीकार केला. आणि आता ते विभीषणाला म्हणतात आहेत की मला लवकर अयोध्येला पोहोचायचं आहे, कारण भरत त्या ठिकाणी माझी वाट बघतोय. आणि त्यांच्या विनंतीवरून पुष्पक विमान सिद्ध करण्यात आले. आणि रामचंद्रांना सगळ्यांनी विनवलं की आम्हाला सुद्धा ती अयोध्या नगरी बघायची आहे. मग काय, रामचंद्रांनी होकार दिला. सगळी राज्य व्यवस्था हे करून विभीषणा सकट सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत, हनुमंत आणि ज्यांना ज्यांना यायचं होतं असे वानर वीर सगळे पुष्पक विमानात बसले आहेत. आणि आता ह्या ठिकाणी मात्र रामचंद्र संपूर्ण जग विसरले आहेत. जानकीच्या सहवासात ते रमले आहेत. आणि पुष्पक विमान आकाश मार्गे जात असताना फक्त आणि जानकी बरोबर त्यांचा संवाद चाललेला आहे अतिशय आनंदाने. आणि तिला सगळ्या घटना, ती घटना स्थळ हे सगळं दाखवत आणि निघाले आहेत. एक तो क्षण होता की ज्या क्षणी रामचंद्र सीतेला म्हणतात की माझा तुझा संबंध नाही, मी तुझ्या अपेक्षेने, तुझ्या लोभाने हे सगळं केलं नाहीये, तू स्वतंत्रपणे कुठेही जाऊ शकतेस. ते रामचंद्र आणि आता जानकीमध्ये रममाण झालेले हे रामचंद्र, कुठलं रूप खरं मानायचं? फार प्रश्न पडतात या बाबतीत. आजही मोठ्या प्रमाणावरती या मुद्द्यावरून आक्षेप घेऊन रामचंद्रांना न मानणारे, त्यांना देवच काय पण चांगला मानव सुद्धा न मानणारे अशी अनेक लोक आहेत. पण जेव्हा आपण रामचंद्रांचं शील आणि चारित्र्य बघतो, आपण सुरुवातीला बघितलं होतं एकम त्यजेत कुलस्यार्थे, कुलम ग्रामस्यार्थे आणि ग्राम जनपदस्यार्थे आणि धर्मासाठी पृथ्वी त्यजेत, हे रामचंद्रांचं ब्रीद आहे. रामचंद्र आपल्या आप्तांच्या बाबतीत, धर्माचरणाच्या बाबतीत अतिशय निष्ठुर आहेत. त्यांनी अयोध्या सोडताना आपल्या वडिलांचा, आपल्या मातांचा विचार केला नाही. कर्तव्य पालनाच्या बाबतीत आपल्या बंधूंना त्यांनी सोडलं नाही. आणि आता आपल्या पत्नीला सुद्धा अतिशय कठोरपणे सगळ्यांच्या समोर अग्निपरीक्षा द्यायला लावली. रामचंद्र विचार करतात आहेत आणि हे त्यांचे विचार, हे त्यांचं मनोगत, हे त्यांची न्यायनिष्ठुरता, धर्मनिष्ठुरता जानकी जाणून आहे. आणि म्हणून जानकीने कुठलाही प्रतिवाद न करता सरळ अग्निप्रवेश केला. कारण रामचंद्रांना ठाऊक आहे की आपला कुठल्या कुळात जन्म झालाय, आपला जन्म कशासाठी झाला आहे,
आणि कुणाकुणाच्या प्रयत्नांनी झालेला आहे, आपल्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे, आणि ह्या धर्माचं पालन करत असताना कुठला लहानसाही डाग, ही सगळी कीर्ती मलिन करायला आणि समाजामध्ये चुकीचे संदेश पसरवायला वेळ लागणार नाही. इथून गेल्यावर त्यांना त्या अयोध्येच्या सिंहासनावर बसायचं आहे. त्यांची अर्धांगिनी म्हणून सीता त्या सिंहासनावर बसणार आहे. आणि ह्या दोघांचं चरित्र निष्कलंक आहे याची ग्वाही संपूर्ण सर्वसामान्य जनमानसापर्यंत पोहोचावी, ह्यासाठी रामचंद्रांनी केलेला हा खटाटोप आहे. मुळात हे दोघही पती पत्नी इतके एकरूप आणि समरस आहेत की ते फक्त दोन देहांनी वेगळे आहेत. आणि असे श्रीराम जेव्हा एकदा सगळ्या देवादिकांसमोर आणि सर्वसामान्य अगदी वानरांपासून राक्षसांपर्यंत सगळ्यांच्या समोर सीतेचं निष्कलंकित्व सिद्ध झालं आणि रामचंद्र आता सीतामय झाले, जाताना पहिल्यांदा भारद्वाज मुनींचे आशीर्वाद परत केले. खर तर घाई अयोध्येला पोहोचायची, पण तरी सुद्धा मुनींचा आशीर्वाद घेऊन निघाले होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले होते. आणि पुन्हा कार्य सुफळ संपूर्ण झाल्यावर त्यांच्या तिथे आणि तिथे पोहोचल्यावर हनुमंताला त्यांनी नंदीग्रामाला पाठवलं आहे भरताची भेट घ्यायला. तू अतिशय कुशल आहेस, इतरांचं मन त्याच्या डोळ्यात पाहून तू जाणतोस आणि तुझ्या वाक्चातुर्यामुळे समोरच्याच्या मनात कुठलाही किंतू राहत नाही. समोरचं आपलं मन सहज तुझ्या पुढे उघडं करतो. मारुतीराया, माझं एक काम कर, 14 वर्ष त्या राजलक्ष्मीच्या सहवासात असलेला माझा प्रिय बंधू भरत माझ्या आगमनाची सूचना मिळाल्यानंतर क्षणिक सुद्धा त्याच्या नजरेत, त्याच्या याच्यामध्ये जर त्या राजलक्ष्मी बद्दलचा कुठे मोह निर्माण झाला असेल तर ताबडतोब मला येऊन सांग. मी इथनच परत फिरेन आणि माझ्या भरताला सुखाने अयोध्येचं राज्य करता येईल. एवढी अवघड कामगिरी हनुमंतांना सांगितली. सगळे भरत मुनींच्या आश्रमात आहेत आणि सगळीकडे वार्ता पसरते आहे रामचंद्रांच्या आगमनाची. पर्णकुटी, भरत पर्णकुटीच्या आतमध्ये त्या सिंहासनावर ठेवलेल्या पादुकांशी बसलेला आहे आणि संवाद साधतोय. रामचंद्रा, तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की 14 वर्षानंतर एकही दिवस तुला वाट बघू देणार नाही. बघता ना बाहेर अग्निकाष्ठ रचून ठेवली आहेत. आपण जर विलंब केला तर भरत आपल्याला परत दिसणार नाही. आणि त्याचं ते भावविभल रूप बघितलं हनुमंतांनी आणि न राहून जोरात म्हणाले, सियावर रामचंद्र की जय. भरतानी मागे वळून बघितलं, मारुतीरायांचा परिचय झाला आणि त्याला म्हणाले आहे की तू सुद्धा माझा बंधूच आहेस. त्याला आलिंगन दिलं आणि अतिशय गोड त्याच्या सुखत चाललेल्या जणू काय त्या जीवन फुलामध्ये अमृताचं सिंचन करणारे बोल हनुमंत म्हणतात आहे की रामचंद्र येतात आहे. आणि ते ऐकलं आणि भरताला जणू काय नवीन जीवन मिळालं. अल्पाहारी, कंदमुळ खाणारा, कुठल्याही प्रकारचे राजोपभोग त्यांनी स्वीकारले नाहीये तसा कृश झालेला रामचंद्रांच्या विरहामध्ये तो भरत अतिशय उत्साहाने उठून उभा राहिला आणि भराभर सगळ्यांना सूचना देतो आहे. शत्रुघ्नाला निरोप धाडला आहे की रामचंद्र येतात आहेत आणि सगळी अयोध्या नगरी अतिशय शृंगारित व्हावी. रामचंद्रांच्यासाठी जे काही हवं आहे ते सगळं त्यांचं महाल सजवावा. आणि अशा पद्धतीच्या भराभर 1 न 2 सूचना देऊन हा अतिशय उत्साहाने कार्यरत झाला. आणि हनुमंतांना म्हणतो की केव्हा येणार आहेत. हनुमंत म्हणतो हा असा गेलो आणि रामचंद्रांना घेऊन आला. आणि सगळं अयोध्या वासियांमध्ये जणू प्राण फुंकल्या गेलेले आहेत आणि संपूर्ण अयोध्या नगरी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने शृंगारतो आहे. आणि हा भरत मात्र बाहेर त्या अयोध्येच्या
रामचंद्रांच्या त्या पादुका मस्तकावर घेऊन वाट बघतो आहे. हनुमंत म्हणाले की रामचंद्र पुष्पक विमानात येत आहेत. केव्हा येणार, काय येणार, त्याची उत्सुकता ताणल्या जाते. अजून कसे दिसत नाहीत, अजून कसे दिसत नाही. आणि कोलाहल ऐकू येतो आहे. वानर मंडळी खालूनच उड्या मारत ते करत फळ मुळ खात सुंदर त्या शरयूचं पाणी पित आणि असे आनंदाने हे करत येतात आहेत. आणि त्याबरोबर सूर्याच्या प्रखर तेजाप्रमाणे असं तेजस्वी असलेलं ते पुष्पक विमान भरताना दिसलं. सगळ्या अयोध्यावासियांनी बघितलं आणि रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार दाही दिशा निनादून गेला. ते पुष्पक विमान घिरट्या घालून आणि खाली उतरलं. भरत शत्रुघ्न धावत गेले आहेत. पुष्पक विमानातनं प्रभू रामचंद्रांचं पाऊल जमिनीवर लागण्याआधीच आपला तळवा त्याच्या खाली ठेवून आणि भरतानी त्या सुवर्ण पादुका रामचंद्रांच्या पायी चढवल्या. आणि सगळ्यांच्या जल्लोषामध्ये रामचंद्रांना अशा सुसज्ज अशा रथावरती घेऊन लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात. त्यांच्या मस्तकावर श्वेत छत्र धरलेलं आहे. हनुमंत समोर उभे आहेत. सीतामाई आहे आणि मोठ्या प्रचंड हत्तीवरती इतर वानरगण विभीषणादी सगळे जण निघाली. ती प्रचंड मोठी अशी यात्रा आणि अयोध्येत प्रवेश झाला. गंधर्वांचं गायन सुरू झालं. अप्सरांचे नाच सुरू झाले. अयोध्यावासियांनी तर तो पूर्ण रात्रच नाच गाड्यांमध्ये घालवली आहे. आणि अशा पद्धतीने रामचंद्र महाली पोहोचले. पहिल्यांदा रामचंद्रांनी सांगितलं आहे की भरत आणि लक्ष्मण यांच्या जटा सोडवा, यांना मंगल स्नान घाला. आणि रामचंद्रांना मंगल स्नान घातल्या गेलं. जेव्हा ह्या सगळ्या दक्षिणेकडनं वार्ता येत होत्या युद्धाच्या, तेव्हा भरताने तयारी म्हणून ठिकठिकाणच्या राजे लोकांना आपापल्या सैन्यासह अयोध्येमध्ये बोलावून ठेवलेलं होतं. केव्हा काय गरज पडेल आणि आपल्याला जावं लागेल म्हणून. ते सगळे राजेगण सुद्धा अनायसे तिथे आहेत. आणि मग वसिष्ठाधिकांना मातांच्या अनुज्ञेने रामचंद्र एखाद्या लहान मुलासारखी मातांना भेटले आहेत. वसिष्ठांच्या पाया पडले. सर्व आपल्या पुरोहितांच्या पाया पडले आणि सगळ्यांना प्रेमाने आलिंगन देत सगळ्यांचं कुशलक्षेम विचारत आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सर्व वानरगण सर्व दिशांना पांगलेत. 500 नद्यांचं जल, सप्तसागरांचं जल, अनेक वनस्पतींचे रस, ह्या सगळ्यांनी रामचंद्रांना अभिषेक केला गेला. अगदी मनु राजापासून ते जडवलेलं असं पवित्र असं राजमुकुट तो त्याची पूजा अभिषेक करून एका ठिकाणी ठेवला होता. आणि मग सगळं अन्निक झाल्यानंतर अनेक प्रकारचे उपचार झाल्यानंतर वसिष्ठांनी स्वहस्ते रामचंद्रांच्या मस्तकावरती तो पवित्र असा तो अयोध्येचा, तो रघुवंशाचा, तो इक्ष्वाकू कुळाचा राजमुकुट चढवला आहे. दाही दिशा निनादून गेलेल्या आहेत रामचंद्रांच्या जयघोषाने. आणि सीतेसह रामचंद्र सिंहासनाधीश्वर झाले आहेत. आणि अतिशय प्रसन्नतेने, अतिशय प्रेमाने रामचंद्रांनी सांगितलं आहे की लोकांचं मन तृप्त होईपर्यंत त्यांना दान द्या. त्यांच्या तोंडून निघेल ते सगळं त्यांना पुरवा. आपल्या सोबत आलेल्या वानर गुणांना, विभीषणाला, सुग्रीवाला, अंगदाला, हनुमंतांना सुद्धा अनेक प्रिय गोष्टी देऊ केल्या आहेत. ठिकठिकाणी लोक आपल्या जवळ ते मिळालेलं सगळं सोडून जातात आहेत, खूप झालं म्हणून. आणि आता असा अति भव्य असा तो सोहळा रंगला. अनेक दिवस हे सगळे जण राजे लोक, रामचंद्रांबरोबर आलेली सगळी मंडळी आनंदाने त्या अयोध्या नगरीमध्ये वास करतात आहेत. आणि हळूहळू रामचंद्रांनी एकेकाला निरोप द्यायला सुरुवात केली. अगदी विभीषणाला सांगितलंय की आता परत जा, आपलं राज्य सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. सुग्रीवाला सांगितलं अंगदाला घेऊन आता वानरगणांसह आपण किष्किंधेला परत जा. अनेक राजे जे आले होते त्या सगळ्यांना आपापल्या ठिकाणी परत पाठवलं. आणि रामराज्य, रामराज्य ज्याला म्हणतात ते सुरू झालं. इथे
ते लंका कांड सुद्धा संपलं. आणि हा जो भाग आहे हा उत्तरकांडात येतो. आता ह्या उत्तरकांडाच्या बाबत अनेक प्रवाद आहेत. हे वाल्मिकीने लिहिलं नाही हे स्पष्ट दिसतं अनेक पुराव्यावरून. कारण त्यांनी फक्त या मुलांना जे हे केलं त्या तिथपर्यंतच आहे, रामराज्याभिषेकापर्यंत असं म्हणतात. मग नंतरचं कोणी लिहिलं? आणि नंतरचं लिहिणं सुद्धा आवश्यक होतं ना. कारण रामराज्यासाठी एक सुखाचं, समृद्धीचं, धर्माचं, न्यायाचं, नीतीचं एक संध असं राष्ट्र उभारणीसाठी जे हे सगळं झालं होतं त्याचा कळस म्हणजे रामचंद्रांचा अभिषेक. आणि त्यानंतर खरंच रामराज्य कसं होतं आता ते प्रक्षिप्त आहे नाही ते नंतर लिहिलं ते आधी लिहिलं. खरं ह्याच्या खोलात ज्यांना खूप अभ्यास करायचा असेल आणि त्याच्यातनं आणखी हे करायचं असेल त्यांनी करावं. पण आपल्याला रामराज्याचा जर एक चुणूक बघायची असेल, एक झाकी बघायची असेल तर उपलब्ध असलेलं रामायण जे उघडून बघितलं तर अगदी सर्वसामान्य कुत्रा सुद्धा न्याय मागायला राम दरबारी येऊ शकतो. मग सर्वसामान्य लोकांची काय कथा? सहज अधिकाराने, हक्काने ते रामचंद्रांपर्यंत पोहोचू शकतात आहेत, न्याय मागू शकतात आहेत. त्या कुत्र्याला कुणीतरी एका ब्राह्मणाने त्याच्या हातातला दंड मारला, त्याच्या डोक्यात रक्त यायला लागलं म्हणून तो तक्रार घेऊन आला आहे. रामचंद्रांनी त्या ब्राह्मणाला बोलवलं आणि तो सुद्धा आपला अपराध मान्य करतो आहे आणि जे शासन होईल ते स्वीकारायची त्याची तयारी आहे. म्हणजे अपराध करणारा सुद्धा तितकाच न्यायी आहे. आणि तो म्हणतो की 12 वाजताची वेळ होती, मला 5 घरी मधुकरी मागायची, भिक्षा मागायची होती, त्यानंतर मागता येत नाही. मला थोडा उशीर झाला होता, की कुत्र माझ्या मध्ये मध्ये येत होतं, विलंब होत होता म्हणून चिडून मी मारलं त्याला. माझा खरं त्याला घायाळ करण्याचा उद्देश नव्हता, पण आता अपराध झाला आहे तर मला शासन व्हायला हवं. रामचंद्रांनी कुत्र्याला विचारलं की काय शासन करायचं तूच सांग आता, कारण तो हा तुझा अपराधी आहे. मग तो म्हणाला एखाद्या मठाचा मठाधिपती करा याला. रामचंद्रांना, लक्ष्मणांना आणि त्या ब्राह्मणाला सुद्धा आश्चर्य वाटलं की अरे शिक्षा करायची आहे तर म्हणे ह्याच्या इतकी मोठी शिक्षा नाही रामचंद्रा. मी पण मागच्या जन्मी एका मठाचा मठाधिपती होतो. तिथला सगळा कारभार बघता बघता ते ऐश्वर्य, तो येणारा पैसा, ते येणारं अन्नधान्य या सगळ्याच्या मोहात मी गुंतत गेलो, नकळत त्याचा अपहार करत गेलो आणि म्हणून हा कुत्र्याचा जन्म लागला. हा जर खरोखर सात्विक असेल, निर्लोभी असेल त्याची उन्नती होईल आणि नाहीतर माझ्यासारखा कुत्र्याचा जन्म ठरलेलाच आहे. रामराज्य तिथली सगळी प्रजा सुद्धा तितकी सात्विक आहे आणि त्या राजाला शोभेशी आहे. आणि राजा सुद्धा आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करणार आहे. घडी चांगली बसली आहे. लोक रामचंद्रांना अतिशय साधुवाद देतात आहे त्यांचं हे सगळं कार्य बघून. पण असं असतं समाजामध्ये सगळेच लोक सारखे नसतात आणि हे सृष्टी रचना झाल्यापासून आहे. चांगलं आहे, वाईट आहे, प्रकाश आहे, अंधार आहे, ज्ञान आहे, अज्ञान आहे. जशी पुण्यवान लोक आहेत तशी पापी लोक आहेत. हे सगळं ऊन पाऊस असं चालणारच आहे. तर असे पण लोक आहेत की जे रामचंद्रांना, जी आपली बायको इतके महिने त्या राक्षसांकडे राहून आली, तिला तिचा कसा काय स्वीकार करतो, तिला कसा काय आपल्या जवळ आपल्या घरी ठेवून घेऊ शकतो. हा प्रवाद हळूहळू डोकं वर काढतोय. रामचंद्रांची पद्धत आहे की वेळोवेळी लोकांमध्ये मिसळून त्यांची सुख दुःख वाटणं, त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं आणि आपले जे हेर आहेत आणि आपले जे अंतरंग मित्र आहेत ह्यांच्याकडनं बाहेरच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेणं. तसे सगळे बसले असताना त्यांनी विचारलं की काय म्हणते प्रजा माझी, माझ्या बाबत, माझ्या भावंडांबाबत, पत्नीबाबत. आणि मग त्याला सांगितलंय संकोचन
की असा सगळा प्रवाद उठतो आहे. आणि रामचंद्र एकदमच गप्प झाले. मनामध्ये नाना प्रकारची वादळ सुरू झाली आणि त्यांनी आपल्या भावंडांना विचारलं की हे सगळं असं होतं आहे आणि माझा एक निश्चय झाला आहे की मी सीतेचा त्याग करणार आणि ह्याबाबत माझ्याशी कुणीही वाद घालायचा नाही. आता रामचंद्रांच्याच पठडीत तयार झालेले त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांच्या सुद्धा हे लक्षात येत आहे की आताची परिस्थिती काय आहे. अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान झालेत रामचंद्र आणि त्या अर्ध्या याच्यावर विराजमान होण्याचा हक्क सीतेचा आहे. आणि त्यांच्या बाबतीत समाजात जर असे प्रवाद उठतात आहेत, लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बोलल्या जात आहे की मग अशा पद्धतीने इतरही स्त्रिया हाच आदर्श ठेवतील आणि मग समाजामधनं शील आणि चारित्र्य नावाची गोष्टच उरणार नाही. आणि राजा म्हटल्यानंतर तो रामराज्यातला काळ आहे आणि रामासारखा विचार करणारा राजा आहे. आज तर इतक्या प्रकारचा भ्रष्टाचार, इतक्या प्रकारची देणी घेणी सगळं होऊन बघता बघता गाड्या बंगले लोकांकडे येतात, अनेक गोष्टी घडतात, पण तरीही आपल्यासारखे लोक निवडून देतो, कुठला विचार करत नाही. पण ती रामाच्या काळातली प्रजा आहे, ती तितकीच निर्भीड आहे. राजाचं चुकलं तर ती बोलणार आणि राजा सुद्धा आपल्या त्या पदाचा, आपल्या त्याचा मान राखण्यासाठी स्वतःच्या बाबतीत अतिशय निष्ठुरपणे निर्णय घेणार. रामचंद्राने निर्णय घेतला, पण सीतेला कसं सांगायचं? कारण मन म्हणतं आहे, त्यांचे अनुभव सांगतात आहेत की सीता पवित्र आहे आणि अशा आपल्या पवित्र असलेल्या, आपल्याशी एकनिष्ठ आणि एकरूप असलेल्या आपल्या पत्नीला पुन्हा त्यागायचं. त्यांनी लक्ष्मणाला म्हटलं आहे की अनेक दिवसांपासून जानकी वनात जायचं म्हणते आहे फिरायला. सुमंत्राच्या रथामध्ये घेऊन जा आणि गंगेच्या पलीकडे आश्रम परिसरात एखाद्या तिला सोडून ये. आज्ञेचं पालन करण्यासाठी लक्ष्मणाने सीतेला सांगितलंय की आपल्याला जायचंय वनात. सीतेला तेव्हा डोहाळे लागले. तिला सारखं असं वाटतं की पुन्हा ती सगळी वनश्री बघावी, तिथल्या त्या हरिण शावकांशी, त्या शुकसारिकांशी बोलावं, त्या सुंदर झऱ्यांच्या काठावर राहून त्यांचं मंजुळ संगीत ऐकावं, ती विविध प्रकारच्या फुलांचे अलंकार घालावेत. आणि तेच हे करून लक्ष्मणाने तिला सांगितलं की उद्या प्रातःकाळीच आपल्याला जायचं आहे. सीतेने अतिशय आनंदाने तयारी केली. हो, तिथल्या त्या वनात राहणाऱ्या लोकांसाठी काय काय भेटी घेतल्या आहेत तिने. वस्त्र घेतले आहेत, काही वस्तू घेतल्या आहेत, काही अलंकार घेतले आहेत आणि असं सगळं घेऊन मोठ्या आनंदाने रामचंद्रांना भेटायचं म्हणलं तर ते कामात व्यग्र आहेत असा निरोप मिळाला. म्हणून ती म्हणाली की ठीक आहे, परत आल्यावर आपण भेटू. आणि त्यांचीच आज्ञा झाली असल्यामुळे आपण जाऊयात आणि निघाले. लक्ष्मणाला सगळं ठाऊक आहे की आपण काल चाललो आहोत. आणि गंगेच्या पलीकडे गेल्यानंतर सीतेचं सगळं सामान लक्ष्मणाने काढून ठेवलं. सीता उतरली आहे आणि लक्ष्मण सीतेला प्रणाम करतो आहे आणि म्हणतो, माते, मला अयोध्येला परत जायची आज्ञा दे. सगळ्याच बाबतीत अनभिज्ञ असलेली जानकी म्हणते की आपण 2 दिवस राहून आणि परत चाललो जाऊ, मी इथे फार काय राहणार नाहीये. तेव्हा नाईलाजाने आपले अश्रू लपवत आणि लक्ष्मणाने सगळं सांगितलं. सीतेचा आधारच निघून गेला. ती म्हणते, पतीने टाकलेली स्त्री, हिला या पृथ्वी तलावर जगण्याचा काय हे आहे, प्रयोजन नाहीये. पण लक्ष्मणा, माझ्याकडे नीट बघा बरं. माझ्या पोटामध्ये रघुकुलाचा अंश वाढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी तेही करू शकत नाही. लक्ष्मण म्हणतो की माते, मी कधी तुझ्याकडे बघितलं तरी आहे का? तुझी फक्त ती पावलंच मी मला परिचयाची आहे आणि आता तू हे काय बोलतेस?
मी ती लक्ष्मणाला म्हणते, लक्ष्मणा, फक्त तुमच्या बंधूंना एकच माझा निरोप द्या की मला ठाऊक आहे की अतिशय कष्टपूर्वक आणि आपल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी, प्रजानुरंजनासाठी, प्रजेमध्ये चुकीचे संदेश जाऊ नयेत याच्यासाठी तुम्ही माझा त्याग आज केला आहे. पण मला माहितीये तुमचं हृदय काय म्हणत आहे आणि ह्या प्रजानुरंजनाच्या कर्तव्यासाठी तुम्ही त्याग केला आहे ना, तर ते अर्धवट सोडू नका. माझ्या विरहात, माझ्या दुःखात, माझ्या काळजीमध्ये राहून जर तुम्ही कर्तव्यामध्ये जर कुठे चुकलात ना, तर जानकी तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. मला माझं कर्तव्य केलं पाहिजे, मला हा तुमचा अंश वाढवला पाहिजे. आणि तिने रडत लक्ष्मणाला निरोप दिला. लक्ष्मण सुद्धा तिथं अतिशय कष्टाने निघाले आहेत. वारंवार वळून बघतात आहेत. एकाकी अशी जानकी त्या ठिकाणी हतबल होऊन बसली आहे, रडते आहे. रामचंद्राच्या जीवनातलं सुखाचं हे अंतिम पर्व सुद्धा जणू काही निघून गेलं आणि फक्त कर्तव्यापुरते रामचंद्र उठले आहेत. लक्ष्मणाने तो जानकीचा निरोप दिलाय. रामचंद्रांनी सुद्धा सगळ्या त्या ऐश्वर्याकडे पाठ वळवली. फक्त प्रजेबद्दलचं जे असलेलं कर्तव्य आहे तेच रामचंद्र नीट पार पडतात आहेत. मग यज्ञाची कल्पना पुढे आली. मग अश्वमेध यज्ञ करण्याचा ठरवला. तो विचार करत असताना लवणासुराच्या उत्पाताची बातमी आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी भरताला पाठवायचा विचार केला. पण शत्रुघ्न म्हणतो आहे की तुम्ही तिन्ही भावंडांनी अपार कष्ट केले आहेत, आता त्या ठिकाणी मी जातो. आणि भरताचं जे चरित्र आहे ते आतापर्यंत ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये कुठेतरी लपल्यासारखं आहे. पण भरतानेच अयोध्येचा सगळा कारभार, हे भरतानी नव्हे शत्रुघ्नानेच भरताच्या ह्याच्याखाली सांभाळला. आणि तो आता रामचंद्रांची आज्ञा घेऊन लवणासुराला मारायला निघाला. जाता जाता ह्या एकाकी असलेल्या सीतेला वाल्मिकींनी आपल्या आश्रमात नेलाय. सीता त्यांना म्हणते की माझा परिचय कुणाला देऊ नका. त्या अटीवरती त्या ठिकाणी राहिली आहे. तिथे शत्रुघ्न पोहोचला आणि त्याला जानकी माता तिथे भेटली आहे. आणि त्याच वेळेला जानकीने लवांकुशांना जन्म दिला. बघा कसं विलक्षण आहे की कुणी नाही, पण काका मात्र त्या पुत्रांचं मुखावलोकन करायला, मधुप्राशन करायला त्या ठिकाणी आहे. आणि लवणासुराला मारायला म्हणून शत्रुघ्न गेला, त्याचा वध केला. आणि त्या ठिकाणी ज्याची मथुरा वगैरे आपण म्हणतो ना, तो प्रदेश तो जिंकून तिथला सगळा कारभार हे करून परत आला शत्रुघ्न. पण रामचंद्राने त्याला तिथला राज्याभिषेक केला. तो म्हणतो मला एवढी मोठी शिक्षा का, मला आपल्यापासून दूर का करता आहात? कोणी दूर करत नाहीये, पण एवढं मोठं जे आपलं राष्ट्र आहे, राज्य आहे, याची देखरेख करायला आपले प्रतिनिधी ठिकठिकाणी असायला हवेत. आणि म्हणून तुला तिथे पाठवलं आहे. तू येत जा, परत जात जा, पण तिथला सगळा कारभार आता तुला बघायचा आहे. आणि मग अश्वमेध यज्ञाचं ठरलं जेव्हा, तेव्हा पुन्हा सगळे बंधू एकत्र आले आहेत. सगळ्यांना निमंत्रण गेली आहेत. पुन्हा सगळ्या आठवणींना उजाळा द्यायला जणू की काय लंकेत लंकाधीश विभीषण, सुग्रीव, अंगद, हनुमंत हे सगळे आणि विविध ठिकाणचे सगळे लोक जमले. तो अश्वमेधाचा घोडा आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे, हे मी सांगत नाही फार. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये यज्ञाच्या ठिकाणी आणि त्या अयोध्येच्या ह्याच्यामध्ये जेव्हा वाल्मिकींनाही बोलवणं गेलं तेव्हा ते सुद्धा पोहोचले. वाल्मिकी ऋषींबद्दल आपल्या सगळ्यांना कथा माहितीच आहे. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, राम नामाच्या जपाने. आणि ह्या वाल्मिकी ऋषी आपल्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी अनेक ठिकठिकाणी आपले आश्रम स्थापलेली आहेत. फिरत असतात सदैव लोकांमध्ये ज्ञान वाटत. आणि आता ह्या गंगेच्या परिसरामध्ये त्यांचा आश्रम असल्यामुळे सीता त्या ठिकाणी आहे. या सगळ्या तपश्चर्याच्या याच्यामुळे अनेक रिद्धी सिद्धी प्राप्त होत असतात तपस्वींना. आणि त्यातलाच एक आहे ऋतंभरा प्रज्ञा. आणि ती जेव्हा जागी झाली आहे वाल्मिकींची, तर त्यांच्या तोंडून
आपोआप छंदोबद्ध असे श्लोक बाहेर पडतात. त्या क्रौंच पक्ष्यांच्या त्या मिथुनाच्या त्या वधामुळे, त्यांच्या त्याच्यामुळे तर करुण दृश्य बघून त्या व्याधाला त्यांनी जो शाप दिला तो देण्यासाठी जेव्हा त्यांनी हे केलंय, शब्द हे केले, तर ते अनुष्टुप छंदामध्ये आहेत. त्यांना आश्चर्य वाटतं की आता ह्या माझ्या प्रतिभेचं मी काय करू. आणि जेव्हा नारदांचं आगमन झालं तेव्हा त्यांनी विचारलं की हे सगळं असं होत आहे, मी काय करावं. म्हणे तुमची ही जी ऋतंभरा जागी झाली आहे त्याचा उपयोग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. हजारो वर्ष लोक शिक्षणाचं कार्य तुम्ही हातद्वारे करा. असं चरित्राचं वर्णन करा तुम्ही की मानवाला युगानयुगे ते मार्गदर्शक ठरेल. मग असं कोण आहे. त्यांनी सांगितलं की रघुकुलात जन्मलेले दशरथ महाराजांचे पुत्र प्रभू रामचंद्र जे आज अयोध्येत आहेत त्यांच्या चरित्राचं वर्णन करा. तोवर वाल्मिकीच्या मनामध्ये कुठेतरी रामचंद्रांबद्दलचा एक रोष आहे, कारण त्यांनी आपल्या एवढ्या पवित्र अशा पत्नीचा त्याग केला आहे. पण नारदांच्या तोंडून त्यांनी ही संपूर्ण रामकथा म्हणजे अक्षरशः त्यांच्या जन्माच्या त्या सगळ्या कथेपासून की कशा पद्धतीने सगळ्या लोकांनी, सगळ्या देवादिकांनी मिळून एक आकांक्षा धरली आणि त्या आकांक्षेपोटी, त्या सगळ्या योजनेच्या पोटी रामचंद्रांचा जन्म आहे, त्यांचे अलौकिक असे जे गुण आहेत त्याचं वर्णन केलं, त्यांच्या पराक्रमाचं वर्णन केलं. आणि आज ते रामराज्य ज्याला म्हणतात ते कशा पद्धतीने चाललंय त्याचं वर्णन करून ते तुम्ही छंदबद्ध करा, काव्यबद्ध करा असं सांगितलं. आणि मग वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. म्हणून त्या रामायणामध्ये वाल्मिकींनी रामाचं अयन, रामाचे कर्म, रामाचे कष्ट, रामाचं फिरणं हे प्रामुख्याने दाखवलेलं आहे की जे बघून धर्म अर्थ काम मोक्षाची चौकट जी आहे ती सुरक्षित राहावी, धर्माचं पुनरुत्थान व्हावं म्हणून वर्णन केलंय. म्हणून ते बाकीच्या गोष्टींचं, त्यांचं बालपण असेल, त्यांचे इतर हे असेल, त्याचं वर्णन विशेष येत नाही. आणि ते काव्य त्यांनी ह्या छोट्या बालकांना, लवाकुशांना गायला शिकवलं. रामकथा गातो आपण आणि अतिशय सुमधुर आवाजात वीणेच्या साथीने श्रुतींचा त्याचा भान ठेवून, तालाचं भान ठेवून गायला त्यांनी शिकवलंय. आणि त्या दोन्ही मेधावी मुलांनी ते कंठस्थ केलंय. अश्वमेध यज्ञ संपन्न व्हायची जेव्हा हे आली आहे, जेव्हा सगळा स्वाहाकार सुरू झाला आहे, तेव्हा सगळ्यांना बोलवणं गेलं. तसं वाल्मिकींना गेलाय आणि वाल्मिकी इतर सगळ्या लोकांसोबत त्या दोन मुलांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की अयोध्येच्या रस्त्यांवर, चौका चौकांमधनं रोज याचं गायन करायचं. लोक जमले की सुमधुर आवाजामध्ये सर्गामागून सर्ग गा, ही रामकथा सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. ते बालक अनभिज्ञ आहेत की आपण हे ज्यांची कथा सगळ्यांना ऐकवतो आहोत ते कोण आहेत. अयोध्येचे राजा आहेत एवढं फक्त माहिती त्यांना. आणि सीतेने त्यांना सांगितलं की तुमचे पिता हे यात्रेला गेले आहेत. आणि अशी ते सुकुमार दोन तापस वेशातली ती ऋषी कुमारांसारखे दिसणारी ती मुलं आणि त्या अयोध्येच्या रस्त्यांवरून, चौका चौकांमध्ये रामकथेचं गायन करतायत. लोक मंत्रमुग्ध होतात आहेत. त्यात 9 रसांचा परिपोष आहे. त्यातला मुख्य रस आहे कारुण्य रस. रामकथेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या अशा 9 रसांनी ओतप्रोत अशी ती कथा त्या बालकांच्या मंजूळ आवाजात ऐकून लोक डोलतात आहेत रामचंद्रांबरोबर. पण त्यांच्या जवळ पण ते सगळं गेलाय. आणि एकदा त्यांनी म्हटलंय की मला पण हे सगळं ऐकायची इच्छा आहे. त्या 2 बालकांना इथे बोलवावं. आणि स्थळीच लवांकुशांना बोलवल्या गेलं. आणि सगळं ते यज्ञाचे हे झाल्यानंतर दुपारच्या निवांत वेळी प्रभू रामचंद्र, माता, सगळे बंधू, मंत्रीगण
पुरोहितगण, वसिष्ठांसारखे ऋषीगण, अन्य सगळे राजे लोक आणि सर्व प्रजा जमलेली आहे उत्सुकतेने. आणि वीणेचा झंकार सुरू झाला आणि अतिशय सुमधुर आवाजात भावपूर्णतेने रामकथा रामचंद्रांच्या समोर सुरू झाली. जशी जशी कथा पुढे सरकते आहे त्याच्याशी एकरूप झालेले रामचंद्र त्यांच्या डोळ्यातनं आसव ओघळतात आहेत आणि सीतेच्या आठवणीमध्ये ते निमग्न झाले आहेत. रामकथा संपली, वीणेचा झंकार बंद झाला आणि आपल्याही नकळत रामचंद्र धावत त्या दोन्ही मुलांपर्यंत पोहोचले. त्यांना आपल्या पोटाशी धरलं, त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. बालकांनो, कोण आहात तुम्ही? तुम्हाला मी काय देऊ? बालकांनी आपला परिचय सांगताना सांगितलं की आम्ही माता सीतेची मुलं आहोत आणि वाल्मिकी ऋषींचे शिष्य आहोत. आम्ही त्यांच्या आश्रमात राहतो. आमचे तात यात्रेला गेलेले आहेत आणि आम्हाला तुमच्याकडनं काही नको, कारण आम्ही तर आश्रमात राहणारे मुलं आहोत. आम्हाला काय तुमची धनसंपत्ती करायची? आणि रामचंद्रांनी वाल्मिकी ऋषींकडे बघितलं आणि त्यांना सादर प्रणाम करून म्हणतात आहेत, हे ऋषीवर, कोण आहेत ही मुलं? आणि ते म्हणतात की राघवा, अरे आपल्याच प्रतिकृती ओळखत नाहीस? ही जानकीची आणि तुझी मुलं आहेत, लव आणि कुश. आणि ते ऐकल्यानंतर सगळे इकडनं कसा ध्वनी उठला, अरे आश्चर्याचा आणि याचा. आणि रामचंद्र त्या दोन्ही बालकांना जवळ घेऊन आणि सद्गतीत होऊन त्यांचं अवग्राण करतात, त्यांचे मुखावलोकन करतात, वारंवार त्यांना जवळ घेतात आहेत. आणि सगळ्या लोकांनी म्हटलं की आम्हाला सीतेला बघायचंय. सगळ्यांनी म्हटलं. मग रामचंद्र वाल्मिकीला म्हणतात आहेत की आपली जर अनुज्ञा असेल तर सीतेला या यज्ञच्या ठिकाणी आपण आणावं. आणि वाल्मिकींनी सीतेला आणलाय पुन्हा. सर्व लोक बघतात आहेत. तपस्विनीच्या वेशातली सीता, एक राजलक्ष्मी, एक राजकन्या, एका मोठ्या सम्राटाची पत्नी. पण आज अलंकार विरहित तपस्विनी सारखी स्वतःच्याच तेजाने झळकणारी, आपल्या सतीत्वाच्या, आपल्या पावित्र्याच्या तेजाने झळकणारी जानकी. राम सगळे तिच्याकडे बघतात आहेत. आणि पुन्हा रामचंद्रांकडे पेच. आणि ते वाल्मिकीला म्हणतात आहेत की जर आज सीतेने या सगळ्या समोर आपल्या पावित्र्याची ग्वाही दिली तर मला सीतेचा स्वीकार करायला आनंद होईल. सगळीकडनं तो ध्वनी उठला पुकाराचा. आणि सीतेने पुनरुच्चार केला. पण त्याचबरोबर तिने अजून एक गोष्ट केली आणि ती म्हणते आहे की प्रत्येक वेळी एखाद्या स्त्रीला आपल्या पावित्र्याची, आपल्या चारित्र्याची वारंवार ग्वाही द्यावी लागावी, वारंवार तिला अग्निपरीक्षा द्यावी लागावी. हा समाज असा काय कामाचा? आणि अशा समाजात मला राहायचंच नाहीये. वारंवार मला अपमानित व्हायचं नाहीये, वारंवार मला अग्निपरीक्षा द्यायची नाहीये. मी आता एकच करते, माझी ही माता, ही भूमाता, तिला मी विनवते की हे माते, जर मी काया वाचा मने माझ्या पतीशीच एकनिष्ठ असेल, जर माझं सतीत्व, माझं चारित्र्य अबाधित असेल तर माते मला आपल्या जवळ घे. ह्या सीतेने स्वप्नातही जर कधी कुठल्या परपुरुषाचा विचार केला नसेल तर हे धरणी माते मला आपल्या कुशीत जागा दे. मला ह्या समाजात राहायचंच नाहीये ज्या ठिकाणी वारंवार स्त्रीचे अपमान होतात, तिचेच अपहरण होतं, तिच्यावरच बलात्कार केले जातात आणि तिलाच उत्तर द्यावी लागतात. त्या समाजात राहण्याचा लायकीचाच नाहीये समाज हा. मला इथे राहायचं नाहीये. आणि ती अशी अनोखी अलौकिक अशी घटना घडली. प्रत्यक्ष धरणी दुभंगून त्याच्यातनं सगुण रूपामध्ये पृथ्वी आली आहे आणि सीतेला आपल्या मांडीवरती बसवून
सगळे बघत असताना क्षणार्धात घेऊन गेले. हा प्रसंग जशाचा तसाच सांगणंच योग्य आहे. त्याच्याबद्दल नाना प्रकारचे विकल्प, नाना प्रकारचे प्रवाद उभे करण्यात काहीच हे नाहीये. त्याच्यातनं एकच आहे की सीतेसारखी तेजस्वी कन्या, क्षत्रिय कन्या, जिने धर्म मार्गावरून कधी आपलं पाऊल बाहेर पडू दिलं नाही, जिने सतत सगळ्यांचा विचार केला, इतरांच्या मनाचा विचार केला, आपल्या पतीच्या कीर्तीसाठी तिने अनेक कष्ट सहन केले. तिच्यावर जर वारंवार असे दोषारोप होत असतील, वारंवार प्रवाद निर्माण होत असतील, तसा समाज खरंच अशा सच्चारित्र्य लोकांच्या राहण्यासाठीच नाही. आणि म्हणून या अलौकिक घटना ही अशीच दिली आहे. मग तुम्ही विचार करा, आणखी काही तुम्हाला मिळत असेल तर मला पण सांगा. किंवा सीता खरंच जमिनीत गेली का सीता आणखी कुठे निघून गेली? पण मला सुद्धा आपल्या इतिहासात जे दिलाय तेवढंच सांगायचं वाटतं की सीतेनी ह्या सगळ्या समाजाचा त्याग केला आणि अतिशय सन्मानाने मानाने ती निघून गेली. आणि आता या ठिकाणी काहीच उरलं नाही. रामचंद्रांनी ते सगळा यज्ञ पुन्हा संपन्न केला. आता सीता तर मुळीच नाहीये आणि सगळ्यांना सगळीकडे आपापल्या ठिकाणी जायला सांगितलं आहे. आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन अयोध्येत गेले. हळूहळू कालाच्या ओघामध्ये कौसल्या माता व सुमित्रा, कैकेयी यांनी सुद्धा देह ठेवले आहेत. आणि आता कुठेतरी हे सगळं थांबावं. मग मध्येच युधाजित येऊन गेले. गांधार प्रदेशातले लोक काही नरेशांच्या त्या पूर्ण राज्यावरती वारंवार आक्रमण करतायत, त्यांचा बंदोबस्त करायचा. मग भरताला पाठवलं आहे त्या ठिकाणी आणि भरताने तो बंदोबस्त केल्यानंतर रामचंद्रांनी भरताला तिथला सगळा कारभार बघावा अशी सूचना केली आहे. इकडे लवणासुराच्या योगाने मथुरेकडचं राज्य दिलं होतं आणि लक्ष्मणाला, ज्याला आपण साधारण ओरिसाचा वगैरे प्रांत असेल, कारुपथ असं ज्याला म्हणायचे, तेव्हा तिथल्या भाग सांभाळायला सांगितलेला आहे. आणि हळूहळू आता विरक्त होत चालले आहेत. अनेक मंगल कार्य केली असतील, धार्मिक कार्य केले असतील, प्रजेला कुठल्याही प्रकारांनी कधीही कुठली उणीव भासू दिली नाही. पण आता त्यांचं मन या सगळ्या प्रपंचातनं हळूहळू दूर जात आहे. आणि त्यांनी भरताला सांगितलंय की तुझे 2 पुत्र जे आहेत, तक्षक आणि पुष्कल, त्याला त्या गांधार प्रदेशामध्ये राज्य करायला दे. त्याच्यामुळे तक्षशिला आणि पुष्कलावती, ज्याला आता पेशावर म्हटलं जातं, तिथे भरताचे 2 पुत्र, शत्रुघ्नाचे 2 पुत्र, मथुरेच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सुबाहू आणि शत्रुघाती असे त्याचे 2 पुत्र होते, मथुरा आणि विदिशा असे 2 भाग नगर तयार करून त्यांना त्या ठिकाणी स्थापित केलं. लक्ष्मणाचे 2 पुत्र जे आहेत त्यांचं नाव आहे चंद्रकांत आणि अंगद. तर अंगदिया आणि चंद्रकांता अशा 2 नगऱ्या त्यांना वसवून दिल्या आणि आपल्या पुत्रांना उत्तर कौशल आणि दक्षिण कौशल, ज्या श्रावस्ती नगरी लवाला आणि कुशाला विंध्य पर्वताजवळ कुश नावाची नगरी अशी वसवून दिली आहे. सगळं पार पाडलंय. पण एके दिवशी मध्येच असं झालं की ज्याला कालनेमी ऋषी असं म्हणतात, एक असे अतिशय तपस्वी असे ऋषी रामचंद्रांची भेट मागत आले. लक्ष्मणाने रामचंद्रांना सांगितल्यानंतर त्या अतिशय तेजस्वी आणि तपस्व्याला रामचंद्रांनी स्वतःच्या महालात नेलं. ते म्हणतायत की मला तुमच्याशी काही गुप्त खासगी गोष्टी बोलायच्या आहेत. आपलं बोलणं होईपर्यंत ह्या कक्षामध्ये कुणीही बाहेरची व्यक्ती येता कामा नाही. जर कुणी आलं तर त्याला फक्त आणि फक्त मृत्यूदंड मिळेल. रामचंद्रांनी त्यांना तसं वचन दिलं. आणि त्यांचा वार्तालाप होत असताना बाहेर लक्ष्मणाला पहाऱ्यावर उभं केलं की कुणालाच बाकी परक्याला ऐकता येऊ नये हे सगळं म्हणून. आणि लक्ष्मण पहाऱ्यावर उभे आहेत. आत कक्षामध्ये ह्या दोघांचं बोलणं चाललंय. नेमकं तेव्हाच दुर्वास मुनी आले. त्यांनी कुठला तरी फार मोठा असा यज्ञ याग काही केला होता, काही उपासना केली होती आणि त्याचं त्यांना पारणं करायचं होतं आणि ते रामचंद्राकडेच करायचं होतं. लक्ष्मण म्हणाला, आपण मुनीवर बसावं
मी रामचंद्र कार्यात आहे, ते सगळं झालं की मी तुम्हाला तुमच्या आगमनाची सूचना देतो आणि तुमचं कार्य संपन्न होईल. तोपर्यंत मी तुमच्या कार्याची व्यवस्था करायला बघतो. दुर्वास मुनी म्हणतात की मला आधी रामचंद्राला भेटायचं आहे. तर ते म्हणाले की थोडं थांबावं. हे थांबायला तयार नाही. ते म्हणतात की मला जर आत्ताच्या आत्ता रामचंद्राची भेट होणार नसेल, अयोध्ये सगळ्यात तुमच्या सगळ्या कुळाचा नाश होईल असा मी शाप देतो. लक्ष्मण घाबरले. ते म्हणतात सगळ्या कुळाचा नाश होण्यापेक्षा माझा एकट्याला जर मृत्यूदंड मिळणार असेल तर तो मला परवडेल. आणि म्हणून ते आत कक्षामध्ये गेले आहेत निरोप घेऊन. खरं म्हणजे ह्या दोघांचं बोलणं संपून ते दारापर्यंत पोहोचले पण होते, पण अजून आज्ञा नव्हती मिळाली की आत कोणी या म्हणून. लक्ष्मणाने त्या आज्ञेचा भंग केला. त्यावेळेला रामचंद्रांनी त्या मुनींना यथायोग्य सत्कार करून त्यांना पाठवून दिलं. दुर्वास मुनींना काय हवं होतं ते सगळं त्यांना दिलं. त्यांना भोजन त्यांचं झालं, त्यांना काय हवं ते सगळं होऊन त्यांना निरोप दिला. आणि आता रामचंद्र एकदम शोकग्रस्त झाले आहेत. लक्ष्मणाकडे त्यांना बघवत नाही. लक्ष्मण समजून चुकलं, लक्ष्मण शांत आहे. ते म्हणतात आपण धर्मज्ञ आहात, आजपर्यंत आपल्या हातून धर्माची हानी झाली नाही, वचनभंग झाला नाहीये, त्याच्यामुळे आज कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये किंतु न बाळगता तुम्ही मला आज्ञा देऊ शकता. पण रामचंद्रांनी ह्यावेळेला इतर भावंडांना वसिष्ठाधिकांना बोलवलं आणि हे सगळं सांगितलंय. आणि वसिष्ठ पण म्हणतात रामचंद्रा, जे व्हायला नको ते घडून तर गेलेलंच आहे. धर्माची हानी होऊ नये म्हणून तुम्हाला एक करता येईल की बंधूचा त्याग, आणि तो लक्ष्मणासारख्या बंधूचा तुम्ही त्याग कराल तेव्हा तो त्यागच त्याला मरणासारखा आहे, मृत्यूदंडासारखा आहे. तुम्ही लक्ष्मणाचा त्याग करा. बघा रामचंद्रांपुढे केवढं मोठं संकट आहे आज. लक्ष्मण त्यांचा बहिश्चर प्राण आहे. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली आणि ते बेशुद्ध झाले आहेत, मरणासन्न दिसतात, तेव्हा रामचंद्र म्हणतात आहेत की लक्ष्मणाला जर काही होणार असेल तर मी सुद्धा माझा प्राण त्याग करेल. म्हणजे जानकी विना राहू शकतात राम, पण लक्ष्मणा विना नाही. आणि मोठ्या कष्टाने त्यांनी लक्ष्मणाला म्हटलंय की मी तुझा त्याग करतो बंधू. आणि रामाने त्याग केला म्हणजे लक्ष्मणाचे प्राण कुठे राहत आहेत? ते सरळ निघाले आहेत शरयू तीरावरती आणि तिथे ध्यानस्थ बसले, आपल्या सगळे प्राण शक्ती करून आणि ब्रह्मरंध्रातनं त्या मुक्त केले. आणि ह्यावेळेला उर्मिला मात्र सावध आहे. आपल्या पतीच्या पाठोपाठ ती पण गेली आणि तिने सुद्धा आपला देह त्याग केला. लक्ष्मण नाही. आता रामासाठी काहीच उरलं नाही. आणि त्यांनी शत्रुघ्न आणि भरताला सांगितलं, आता मला सुद्धा माझ्या साकेत धामाला परत जायचंय. आणि त्याबरोबर ते दोघंही बंधू म्हणतात की सगळी राज्याची व्यवस्था लावून झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर यायची आज्ञा द्या. आणि मग सगळीकडे निरोप गेले. आणि ह्यावेळेला प्रजा म्हणते आहे रामचंद्राला, तेव्हा तुम्ही आम्हाला फसवून निघून गेलात रामचंद्रा, आता मात्र तुमच्या बरोबर आम्हाला येऊ द्या. आणि रामचंद्रांनी जाहीर केलं, ज्यांना ज्यांना कोणाला माझ्या बरोबर यायचं असेल ते येऊ शकता. बघा किती अलौकिक घटना आहे. जगाच्या इतिहासात असं कुठेच घडलं नाही, घडू शकत नाही. कितीही प्रिय व्यक्ती असेल आपली, तर आपली धाव कुठपर्यंत असते हो? त्याला स्मशानात पोहोचवण्यापर्यंत. कितीही माणूस रडला, आक्रोश केला, तरी आपण त्या व्यक्तीबरोबर जाऊ शकत नाही. किती मोठ्या यात्रा काढल्या, किती त्याचं हे केलं, पण रामचंद्रांची ही यात्रा जी आहे ना, अतिशय अलौकिक आहे. आणि ह्या ठिकाणी अगदी विभीषणापासून सगळेजण इच्छा व्यक्त करतात की रामचंद्राबरोबर जाण्याची, पण रामचंद्रांनी काही व्यक्तींना आपल्याबरोबर यायची अनुज्ञा नाही दिली आहे. ते आहेत विभीषण, हनुमंत. हनुमंताला म्हणतायत की जोपर्यंत माझं नाव ह्या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तुला इथेच थांबायचंय. आणि रामाचं नाव त्याच्या रोमारोमात बसतं. त्या हनुमंतांनी अतिशय आनंदाने याला होकार दिला.
आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, तुला लंकेचा कारभार अजून बघायचा आहे. तू भक्तीचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहेस. तुला सुद्धा राहावं लागेल. आणि त्यांनी सुद्धा रामचंद्रांची आज्ञा मानली आहे. मात्र दोन्ही बंधू वाली नाही, सुग्रीव आणि समस्त प्रजाजन रामचंद्राबरोबर यायला तयार आहेत. रामचंद्रांनी आपल्या संपूर्ण ह्याचा त्याग केला, मंगल स्नान केलं, आपल्या त्या राजसिंहासनाला, राजमुकुटाला आणि आपल्या सगळ्या कुलपुरुषांना स्मरण केलं, आपल्या पित्याचं स्मरण केलं, आपल्या गुरूंना वसिष्ठांना प्रणाम केला आणि सर्वस्वाचा त्याग केलेले रामचंद्र निघालेत. त्यांच्या समोर त्यांचं अग्निहोत्र घेतलेला एक विप्र चाललाय. पाठीमागे श्वेत छत्र आहे. दोन्ही बंधू दोन्ही बाजूला आहेत आणि घराघरातनं अबाल वृद्ध ज्यांची ज्यांची इच्छा आहे रामचंद्रांवर जायची ते निघाले आहेत. रामचंद्रांनी पाठीमागे वळून अयोध्येला पुन्हा प्रणाम केला आणि त्यांची पावलं शरयूकडे निघाली. शरयू तीरावर येऊन हातामध्ये ते 2 दर्भ असे घेतलेले रामचंद्र पुन्हा एकदा सगळ्यांकडे वळून बघितलं आणि जे जे म्हणून ते बघायला दृश्य उभे होते, आपल्याच यांनी रामचंद्रांच्या त्या महायात्रेमध्ये सामील होत चालले. अयोध्येच्या त्या याच्यावरती त्या शरयू मातेच्या तीरावर सगळे पोहोचल्यानंतर रामचंद्रांनी शरयू मातेला नमस्कार केला आणि ती कर्मरत असलेली, अतिशय आयुष्यभर कष्ट करणारी, ती सुकुमार अशी, अतिशय पवित्र अशी पावलं शरयूच्या पाण्याला स्पर्श केला आणि रामचंद्र हळूहळू चालत चालत शरयू मातेच्या त्या प्रवाहामध्ये विलीन होतात आहेत. आणि हजारो हजार पावलं त्यांच्या पाठोपाठ त्यांचं अनुसरण करत त्या शरयूच्या पाण्यामध्ये विसावतात आहेत. जणू सहस्त्र कमळं फुलली आहेत अशी ती मस्तकं त्या ठिकाणी दिसतायत. सगळे देव, गंधर्व, अप्सरा सगळे बघत असताना अतिशय शांत चित्ताने हळूहळू रामचंद्रांचं ते अनेक नद्यांच्या, अनेक सागरांच्या जलाने अभिषिक्त झालेलं, वारंवार मातांनी पित्याने अवघ्राण केलेलं पवित्र असं ते मस्तक आणि त्या शरयू पाण्याच्या पाण्यात विसावलं. एक भोवरा निर्माण झाला. हजारो भोवरे त्याच्या पाठीमागे उठले आणि क्षणार्धात पुन्हा शरयूचं पाणी वाहायला लागलं. आजही शरयू माता तशीच वाहते आहे. आपल्या अंकावर तिने सगळ्यांना सामावून घेतलं. अनेक चढ उतार बघितले. आजच्यापर्यंत परिस्थिती सगळी बघितली आहे की रामचंद्र ज्यांचे सद्भक्त आपण म्हणतो ते भारतवासी इतकी वर्ष परकीयांच्या आक्रमणाखाली राहिलेलं ती जन्मभूमी ती सोडवण्याला त्यांनी इतके वर्ष घालवले. एका कर्मप्रवण अशा देवतेचे सद्भक्त आपण. त्याचं कारण हेच आहे, आपण निष्क्रिय कसे बनत गेलो, आपल्या अस्मिता कशी हरवत गेलो, आपला बुद्धिभेद कसा होत गेला, या सगळ्याचं अवलोकन आपण ह्या निमित्ताने करायला हवंय. रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये जे काही अलौकिक गोष्टी केल्या आहेत त्या एका सर्वसामान्य मानवाच्या भूमिकेतूनच केल्या आहेत. आपल्या सगळ्या मर्यादांचं पालन करत हे कार्य त्यांनी केलं आहे, आपल्या पुढे आदर्श मांडला आहे. आपण ते विसरलो. आपण त्यांना देव्हाऱ्यात बसवलं आणि हात झटकून मोकळे झालो. त्याच्यामुळे आपल्यामधले ती धर्मप्रवणता, ती कर्मठता, ते तेज हरवलं. ते जर पुन्हा आणण्याची इच्छा असेल, आकांक्षा असेल तर रामचरित्र आपल्याला असं बघावं लागेल. आणि या 8-9 दिवसामध्ये तुमच्या समोर मांडायचा हा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केला. मी काही फार मोठी विद्वान आहे म्हणून तुमच्या समोर बसले नाहीये. तर माझी अशी भूमिका आहे की ह्या निमित्ताने मी स्वतःला म्हणत असते
की आपण स्वतःला रामाचे भक्त बनवून घेतो ना, मग आपण इतके निष्क्रिय का? आणि हा तुमच्याशी माझा फक्त संवाद आहे. माझी एवढी योग्यता नाहीये की कुणाला काही सांगायला जावं. पण आपल्या मनातलं बोलणं, आपल्याला जे वाटतं ते बोलणं, एवढंच आहे. आणि ही रामकथा असल्यामुळे ती सगळ्यांना गोडच वाटते. तिची मुळातलीच गोडी आहे. तिला आणखी काय गोड करणार? उसाला पुन्हा साखर लावून आणखी गोड करायचा प्रयत्न करण्यासारखा आहे. त्याच्यामुळे माझ्या अल्प बुद्धीने, मतीने आणि अल्प अशा अभ्यासातनं, रामाच्या प्रेमातनं आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासातनं मी हे तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. आपलं सगळ्यांचं ध्येय आहे, आपलं राष्ट्र पुन्हा गुरुपदी आपल्याला स्थापन करायचं आहे. पुन्हा आपलं ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचावं ही इच्छा आहे. तर आपल्याला आधी त्या दृष्टीने तयारी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि ते आपल्यातून घडावे. याच्यासाठी रामचंद्रांना वारंवार विनवायचं, त्यांना वारंवार आपल्यामध्ये आणायचं. आज त्यांचा जन्म झाला, पण आज मी कथा भागामध्ये हे सगळं सांगते तुम्हाला. रामचंद्रांचं साकेत मध्ये गमन, पण तेच, कारण हे चक्र आहे. आपण पुनरागमनायच असं म्हणून आज पूजेची सांगता करतो आहोत. त्या रामचंद्रांचा जन्म आता आपल्याला प्रत्येकाला आपल्या हृदयात करायचा आहे. म्हणजे आपल्यातल्या षडविकारांना तो मारेल आणि मग तिथे रामराज्याची निर्मिती होईल. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर रामराज्य निर्माण झालं तर अर्थातच आपलं स्वप्न नक्कीच साकार होईल. आणि ते साकार करण्याचं सामर्थ्य जसं रामचंद्रांमध्ये आहे तसं आपल्या भक्तीमध्ये आहे. आणि आराध्य आणि भक्त अशा दोघांनी मिळून आपल्याला हे कार्य करायचं आहे. धन्यवाद.